मेथड ऑफ प्रिपरेशन झाले ना. ठीक आहे, नेक्स्ट कडे ना प्रॉपर्टी थोडी गर्दी नको आहे तर बेंच रिकामे कर. हर्षल या दुसऱ्यावर बेंच हर्षल पुढे त्या पुढे बस. आरती पुढे हम दोघं भी ना दोघांना बडबड करायची फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑफ यामध्ये पॉइंट सांगू. So the first point काय हेडिंग कोण आहे विचारणार काय हेडिंग ऑप्शन हेडिंग आहे को आला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स रेगुलर पॉइंट आहे आपल्या तेच ठीक आहे. सॉल्युबिलिटी लिहिणार बॉइलिंग पॉइंट फिजिकल स्टेट कलर क्या वो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी है फिजिकल स्टेट आवाज में क्या पूरा एकदम फिजिकल स्टेट या फर्स्ट प्रॉपर्टी फिजिकल स्टेट मध्ये लिहा लोअर एलिफॅटिक अमाइन्स lower aliphatic amines are gaseous in nature. Lower aliphatic amines are gaseous in nature. Lower aliphatic amines are gaseous in nature with fishy odor. Fishy म्हणजे FISHY fish while in fish with fishy odor. Next point here. Middle members. हाँ त्याच्याच काय लोअर लिहिले ना पण लोअर मिडल आणि हायर तर आता लिहितो आपण मिडल मेंबर्स. Middle members are liquid in nature. Middle members are liquid in nature. ब्रॅकेट मध्ये कोणतं लिहिणार मोर दॅन 3 मिडल म्हणजे कोणतं म्हणतो आपण मोर दॅन 3. लोअर झाले मिडल झाले आता कोणतं लिहिणार हायर. या मग टेक्स्ट काय हायर मेंबर्स आर higher members are solid in nature. Higher members are solid in nature under higher members are solid in nature under normal temperature and pressure. Higher members are solid in nature under normal temperature and pressure. Higher members म्हणजे कोणते म्हणतो आपण more than 8. More than 8. ठीक है. लोअर झालं मिडल झालं हायर झालं. नेक्स्ट लिहा नॅचरस एरोमॅटिकचं पण लिहून टाकू. ऍनिलीन त्याच्या साईडला ऍनिलीन and other aryl amines. Aniline and other aryl amines are colorless liquid. Aniline and other aryl amines are colorless liquid, but get colored are colorless liquids, but get color as they are but get colored as they are oxidized by air. But get colored as they are oxidized by air. Air oxidation होता color लेना. ठीक है.
हे झालं फिजिकल स्टेट. नेक्स्ट यहाँ सोल्युबिलिटी ऐड कर. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी होती सोल्युबिलिटी. फर्स्ट क्या लिहिला आपण फिजिकल स्टेट लिहिलं, त्याच्यात लोअर मेंबर्स, मिडल मेंबर, हायर मेंबर ऍज वेल एज आपण लिहिलं एनिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लिहिणार सोल्युबिलिटी. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी लिहा सोल्युबिलिटी. रेगुलर पॉइंट आहे ना, ठीक आहे. काय लिहिणार लोअर एलिफॅटिक अमाइन्स. Lower aliphatic amines are soluble in water. Lower aliphatic amines are soluble in water due to their ability to form hydrogen bond with water molecule. To form hydrogen bond with water molecule. Okay, next here. Solubility decreases with increase in solubility decreases with increase in molar mass. Solubility decreases with increase in molar mass due to increase in size of hydrophobic alkyl group. बाकी solubility wise RNH2 लिहा आणि H अटॅच करून द्या. solubility मध्ये काय लिहिणार RNH2. इथे काय लिहिणार H2O. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल आहे. आता बघा याच्यावर कोणतं चार्ज आहे नायट्रोजन मायनस आहे, याच्यावर काय प्लस डेल्टा प्लस डेल्टा मायनस. याच्यामध्ये काय असेल हायड्रोजन बॉन्डिंग. हा हायड्रोजन आहे वॉटर मधला काय ऑक्सिजन. हायड्रोजन बॉन्डिंग हा हायड्रोजन आहे वॉटर मधला ऑक्सिजन. ठीक आहे. जे पण दिसत आहे हे काय सगळं हायड्रोजन बॉन्डिंग करून घ्या. हायड्रोजन बॉन्डिंग बनवता है म्हणून ते सोल्युबल. Those which form hydrogen bonding they are soluble in water. So we have drawn the representation of solubility of amines in water. हे व्यवस्थित स्पार्ट करण्याची गरज नाही. N सोबत H आणि H सोबत O प्लस सोबत मायनस मायनस त्याच्यातच नाही त्याच्या खाली नाही आता. since N dash H since NH bond in amine are
less polar since NH bond in amine are less polar than O dash H. Yes, OH are less polar than O dash H. OH bond in alcohol water solubility water solubility of alcohol water solubility of alcohol is more water solubility of alcohol is more as compared to amines as compared to amines म्हणजेच काय पोलॅरिटी ज्याच्यामध्ये जास्त असेल त्याची सॉल्युबिलिटी इन्क्रीज होईल ऑर्डर वाइज काय लिहू शकता तुम्ही सॉल्युबिलिटी ऑर्डर पहिले काय लिहितात अल्कोहोल ठीक आहे पहिले काय लिहितात अल्कोहोल नंतर काय ना अमाइन काय आहे सॉल्युबिलिटी ऑर्डर ठीक आहे लिहून घ्या नंतर अजून ऍड करायचं तर अल्केन पण लिहून घ्या अल्केन अजून कमी असतो ठीक आहे अल्केनच्या केसमध्ये आपण कमी होतात अल्केनला तर ऑलमोस्ट इक्वल होतात इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बन आणि हायड्रोजनची पोलॅरिटी व्हेरी लेस ठीक आहे नेक्स्ट या फर्स्ट कोणतं लिहिलं क्रिस्टल स्टेट झालं सेकंड काय लिहिलं सॉल्युबिलिटी आता थर्ड या बॉइलिंग पॉइंट थर्ड आणि लास्ट फिजिकल प्रॉपर्टी होती बॉइलिंग पॉइंट त्याच्यात या बॉइलिंग पॉइंट ऑफ प्राइमरी amines boiling point of primary amines is higher than boiling point of primary amine is higher than secondary amine boiling point of primary amine is higher than secondary amine which is higher than tertiary amines which is higher than tertiary amines just that boiling point order काय लिहायचं आपल्याला boiling point order वन डिग्री टू डिग्री आणि कोणता ठीक आहे बॉइलिंग पॉइंट वन डिग्री कशामुळे काय वाटतं तुम्हाला रिझन काय असेल वन डिग्री टू डिग्री आणि थ्री डिग्री मध्ये काय ब्रँचिंग इन्क्रीज होते का आणि आपण हा पॉइंट दिला का ऍज ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस हेच रिझन आहे म्हटलं ते ब्रॅकेट मध्ये देऊ का ब्रँचिंग म्हणा अल्काइल ग्रुप इन्क्रीज होत आहे असं रिझन काय त्यांनी दिलेलं नाही पण एक जनरल लॉजिक लावू शकतात ठीक आहे बस एवढं सफिशियंट आहे as far as physical properties of amine acids ठीक है फिजिकल झालेलं आहे त्यानंतर काय झालं आता राहिली केमिकल प्रॉपर्टीज
of amines. Chemical properties of amines. Getting the chemical properties of amines. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा. फर्स्ट काय लिहा? Basicity of amines. फर्स्ट काय लिहा? Basicity of. आता तोच पॉइंट आहे जो कार्बोक्सिलिक ऍसिड आपण थेरॉटिकल पाहिला होता पहिले. ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर, तिथे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट पाहिला होता, पीकेए बघितला होता. बरेच फायदा इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन ग्रुप, डोनेटिव्ह ग्रुप. तसं तिथं पण थेरॉटिकल आहे. तिथे वेगवेगळे ऍस्पेक्ट देणार आहे. तर काय येणार आहे एका बघून घ्या तर ठीक आहे, पहिले समजून घ्या बेसिसिटी, नंतर मग यायचं काम करायचं तुम्हाला. तर बेसिसिटी ऑफ अमाइन, पहिली गोष्ट तर काय, अमाइनला आपण काय म्हणतो, अमाइन्स दे आर ऍसिडिक और बेसिक इन नेचर. फर्स्ट पॉइंट अगदी बेसिक काय लिहिणार आपण, अमाइन्स आर बेसिक इन नेचर. बेसिक इन नेचर. रीजन काय, ड्यू टू देअर एबिलिटी. आवाज बघा, परत एकदा सांगतो मी, तर लिहितोय तर गप्पा मारतात ते सांगणार डायरेक्ट बाहेर बसून सरासरी समजून घ्या. पॉइंट डिस्कशनचे पॉइंट येतो. Amines they are basic in nature due to their ability to donate. काय donate करणार ते, lone pair of electron. Due to their ability to donate lone pair of electron. म्हणजेच काय, सपोज काय घेतला आपण, अमोनिया जर घेतला आपण NH3, NH3 ला काय म्हणतो आपण, बेसिक इन नेचर म्हणतो. कशामुळे, कारण NH3 पण काय करतो, लोन पेअर डोनेट करतो. याला जर वॉटर मध्ये ऍड केलं तर हा काय बनवतो, NH ऐवजी काय होतं, NH4 प्लस आणि काय ना OH मायनस. कुठं तुम्ही बघा या पहिल्या बेंचवर, हा तुला सांगते इकडे पहिल्या बेंचवर काहीच नाही केलं, इकडे पहिल्या बेंच बस इकडे निवांत. त्याच्यासाठी मार्केट डिस्टर्ब करते, प्रथमेश तुला डिस्टर्ब करते, त्याच्यापेक्षा इकडे पहिल्या बेंच बस इकडे येणार. ये लवकर यायचं, आपल्याला बरंच द्यायचं. उठ लवकर. तर अमोनियाला ज्यावेळेस आपण वॉटर मध्ये टाकतात त्यावेळेस काय म्हणलं, अमोनियम हायड्रॉक्साईड. अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय केलं, वॉटर मध्ये काय असतं, H प्लस आणि OH मायनस. मग H प्लस इलेक्ट्रॉन डिफिशियंट आणि नायट्रोजन इलेक्ट्रॉन रिच आहे. पण नायट्रोजन वॉटर मधल्या H प्लस चा इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि NH3 चा काय बनतो, NH4 प्लस अमोनियम आयन. आणि वॉटर मधला OH याच्या सोबत कनेक्ट झालं, NH4 प्लस OH मायनस. मग याने लोन पेअर डोनेट केली म्हणून त्याला काय म्हणतात आपण, बेसिक इन नेचर. मग हे जे बिहेवियर आहे अमोनिया, सेम बिहेवियर कोणता होतं, अमाइन्स. कारण आपण स्टार्टिंगला चॅप्टर जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस डेफिनेशन केली, अमाइन्स दे आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया इन व्हिच 1, 2 or all 3 hydrogen are replaced by alkyl or aryl. बरोबर, म्हणजे ज्याच्यापासून बनलेले आहे तो जर बेसिक इन नेचर आहे तर ऑब्वियस गोष्ट आहे तुमचे पण काय असते, बेसिक इन नेचर. म्हणजे RNH2 ला जरी आपण वॉटर मध्ये ऍड केलं, RNH2 त्याच्यावर काय असते, लोन पेअर. प्लस याला जर वॉटर मध्ये ऍड केलं तिथे काय बनेल, RNH2 चा काय बनेल, RNH3 प्लस OH मायनस. जेव्हा सेम बिहेवियर आलं, याने लोन पेअर डोनेट केले. H2 आता तेवढं समजतं तुम्हाला सर, डायरेक्ट आम्हाला दिसत नाही. H प्लस आणि काय आहे तो
OH मायनस आणि H प्लस गेलेला आहे कोणासोबत हायड्रोजन. ठीक आहे, दोन पेअर डोनेट केलेले. NH2 चा बनला NH3 प्लस प्लस OH मायनस. मग हे पहिलं एक बेसिक गोष्ट की काय त्यांच्याकडे लोन पेअर असते. ऍक्वियस सोल्युशन मध्ये गेल्यानंतर लोन पेअर डोनेट करणार आणि डोनेट करतात म्हणून त्यांना आपण बेस म्हणतो. बरोबर, लोईस बेस. हा एक ऍस्पेक्ट झाला. त्याच्यानंतर जसं ऍसिडच्या केस मध्ये काय म्हणतो त्यांना ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऍड केलं ऍसिड काय बनवतात H प्लस. H प्लस इथे काय म्हणताय इथे 8 9 10 ला शिकतात. जे सोल्युशन H प्लस देतात त्यांना आपण ऍसिड म्हणतो आणि जे सोल्युशन OH मायनस देतात त्यांना आपण. तर दोघं ग्रुप आहे आपल्याकडे काय की लोन पेअर डोनेट पण करतोय ऍज वेल ऍज OH मायनस आयन प्रोड्यूस पण करतोय. सायमल्टेनियसली donation of lone pair production of OH minus is proof of what basis. Aspect clear? Yes, no? हा एक झालं. आता दुसरं काय बघतो आपण इथं डोनेशन झालं लोन पेअर वगैरे. बाकी मग आता हे फक्त आपण काय पाहिलेलं आहे NH3 आणि RNH2 म्हणजे हे तर समजतं आपल्याला की अमोनिया आणि अमाइस हे बेसिक इन नेचर आहे. सध्या हा किती डिग्री लिहिला आहे आपण 1 डिग्री. आता अमोनिया आपण लिहिलेला आहे. अमोनिया म्हणजे काय 1 2 3. हा काय NH3 आहे. याच्यावर काय आहे दोन पेअर आणि इथं काय RNH2. ठीक आहे, RNH2 हा किती डिग्री अमाइन आहे 1 डिग्री अमाइन आहे आणि हा अमोनिया आहे. मग आता दोघांची जर कंपेअर करायला गेलो आपण तर दोघांमध्ये मोर बेसिक कोण आहे काय वाटतं मला अमोनिया का 1 डिग्री अमाइन. आता बघा स्टँडर्ड 11 चा एक शिकलो होतो आपण पॅरामीटर कोणतं इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट डिनोटेड बाय काय प्लस आय किंवा मायनस म्हणजे आय ने डिनोट करतो आपण. आणि जर लोन पेअर डोनेट करणारे ग्रुप असले लोन पेअर डोनेट करणारे जर ग्रुप असले तर त्या केस मध्ये बेसिक नेचर इनक्रीज होतं कारण याला डोनेट करायचे याने जर डोनेट करणारे आणि याला मागून जर रिलीज करणारे मिळाले तर तुला पॉसिबल. तुम्हाला जर कोणाला पैसे डोनेट करायचे आणि ते डोनेट केल्यानंतर तुम्हाला मागून कोणीतरी बॅकअपला कोणीतरी आहे की डोनेट करून ते विकता देतो त्या केस मध्ये तुम्ही आरामात देतो तुमचं बेसिक नेचर इनक्रीज होणार. पण डोनेटिंग ऐवजी विथड्रॉइंग असेल तर तुम्ही म्हणता वांदे उधार आहे माझ्यावर मला द्यायची तुम्हाला तर तुम्ही डोनेट करू शकताय का. इथं दोघांमध्ये डिफरन्स काय दिसतोय हा लोन पे डोनेट करतो दॅट इज ऍक्सेप्टेबल पण तो डोनेट केल्यानंतर याला फर्दर रिलीज करणार कोणी आहे का. तिथे हा अल्काइल ग्रुप आहे आणि अल्काइल ग्रुप प्लस आय इफेक्ट दाखवतो हे आपण शिकलेलो आहे. हे स्टँडर्ड 11 ला शिकलो आपण प्लस आय आणि हे आपल्याला माहिती आहे की बेसिक नेचर जे किंवा बेसिसिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मायनस असते. एक्झॅक्ट ऍसिडिक नेचरचा रिव्हर्स. ठीक आहे, मग दोघांमध्ये मोर बेसिक होत झाला. परंतु सगळे क्वेश्चन्स येतील याच्यावर आता लिहून देतोय. हा पॉइंट झाला. आता राहिला पुढचा प्रश्न एक तर डिसाइड केला आपण अमोनिया अमाइन मध्ये मोर बेसिक कोण अमाइन. आता अमाइन मध्ये कंपेअर करायचं आहे आपल्याला की 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री कोण बेटर आहे. मग कोण बेटर आहे याच्यासाठी 3 ऍस्पेक्ट बघतो आपण. कोणते बघतो ते त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघतो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आणि कोणत्या फेज मध्ये चेक करतो ते गॅसियस फेज मध्ये. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट तशी आता तुम्हाला आयडिया दिली प्लस आहे बरोबर. आता बघा हा RNH2 मी लिहिलेला आहे RNH2 त्याच्यानंतर R2NH 2R त्याच्यानंतर 3R आणि 3 नायट्रोजनला लोन पे डोनेट करायची. ठीक आहे, हा किती डिग्री अमाइन आहे 1. हा किती आहे कुठे अच्छा ठीक
आर आणि इथे आर. मग आता तुम्हीच सांगा 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री मध्ये ज्यावेळेस आपण कम्पेअर करणार इलेक्ट्रॉनिक इफेक्ट तुम्हाला आता सांगितलं की इंडक्टिव्ह इफेक्ट आपण चेक करणार इलेक्ट्रॉन रिलीजिंग तर तो प्लस आहे जितका जास्त असेल म्हणजे जेवढे आर जास्त असतील तितके बेसिक नेचर जास्त असेल. एक डोनेट तुम्हाला सपोज एखाद्या पर्सनला किती रुपीज द्यायचे 100 रुपीज द्यायचे ठीक आहे एखाद्या पर्सनला तुम्हाला 100 रुपीज द्यायचे आणि ते दिल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी कोणीतरी किती देणार आहे 200 एक पर्सन तुम्हाला त्याला देऊन 100 तुला 200 देतो तुम्ही त्याला आनंदाने देऊन द्या तुम्हाला लगेच द्यायला तुम्ही तिकडे 100 ट्रान्सफर केले मग 200 आले मग ही एक कंडिशन झाली ऍट द सेम टाइम दूसरा एक फ्रेंड आला तो बोलला मी पण देऊन दे 200 रुपये डोनेट करतो बिंदास तुम्ही अजून खुश झाले अजून एक पर्सन आला तो पण बोलला काही टेन्शन नको मी पण तुला 200 रुपये देईन तू डोनेट कर तुम्ही स्वतःला विचार एवढं चांगलं नसतं लोक एवढा विश्वास ठेवावा लागेल माझ्यावरती ते जाणून मला पैसे द्यायला लागले स्वतःला आयुष्यात बघून विचार मग हे सिनेरिओ हा तोच आहे हे तीन म्हणजेच मग ते हाच आहे एक दोन आणि तीन तीन अल्काइल ग्रुप आले जे नायट्रोजनला मदत करतात त्या सांगते नायट्रोजन दोन कर तू बिंदास डोनेट कर ही डोनेट केल्यानंतर तुझ्यावर प्लस येणार नाही याची काळजी आम्ही घेऊ कारण तुला आम्ही तीन तीन आहे डोनेट करा मग इथे किती अल्काइल ग्रुप आहे 3 आहे 1 2 3 इथे किती आहे इकडे मग हायली बेसिक कोण असेल याच्यात आन्सर मिळाला तुम्हाला 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री म्हणजे इथं ऑर्डर काय आली आपली 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री तर तुम्हाला जर क्वेश्चन आला काय की डिग्री ऑफ बेसिसिटी with respect to electronic effect is आन्सर काय असेल पाहिजे 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री आता सेकंड पॉइंट आहे ना याला जर ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऍड केला आताच पाहिलं ना ऍक्वियस सोल्युशन सेकंड फॅक्टर काय ना ऍक्वियस फेस आता बघा ऍक्वियस फेस सोल्युबल होण्यासाठी कोणत्या ऍटमची गरज असते हायड्रोजन यस नो सोल्युबल होण्यासाठी हायड्रोजनची गरज आहे जेवढे जास्त हायड्रोजन असते तितके वॉटर सोबत बॉन्डिंग बनवतील तितके एच रिलीज करतील वॉटर सोबत बॉन्ड बनतात म्हणजे हा बघा हा जो लिहितो आपण RnH2 हा RN हा H हा H आताच आपण ड्रॉ केला ना हा हायड्रोजन पण वॉटर मधल्या कोणासोबत बॉन्ड बनवतात ऑक्सिजन हा नायट्रोजन कोणासोबत बॉन्ड बनवतात वॉटर मधला प्लस पार्ट म्हणजे हायड्रोजन आणि हा हायड्रोजन कोणासोबत बॉन्ड बनवतात मायनस सोबत प्लस मायनस सोबत इथे 3 पॉसिबिलिटी बनताय ना हा सुद्धा बॉन्ड बनवू शकतो हा पण हा सुद्धा बनते पण ते लेस आहे तो हायड्रोफोबिक असतो हे दिलेलं आहे आपण म्हणजेच काय आहे की हायड्रोजन जितके जास्त असते तितके काय आहे त्याची सोल्युबिलिटी जास्त इनक्रीज होणार हायड्रोजन कोणाला जास्त असतं 1 डिग्री 2 डिग्री का 3 डिग्री टेबल आठवतो टेबल त्याच्यामध्ये आपण 1 डिग्री साठी H किती देतो 2 डिग्री साठी 1 आणि 3 डिग्री साठी 0 मग हा RnH2 आहे त्याच्यानंतर RN इथे R येणार इकडे येऊन जाईल H हा काढला आपण 1 डिग्री हा 2 डिग्री आणि नंतर 3 डिग्रीला काय आता ठीक आहे R आहे दोन पेअर आहे हा 3 डिग्री आहे मग ऍक्वियस फेज मध्ये काय येणार आता ऑर्डर हीच येणार का 1 डिग्री 2 डिग्री 3 इथपर्यंत क्लिअर नंतर सगळ्यांना कंबाईन करणार आहे आपण त्याच्यामुळे समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक वाइज जितके जास्त रिलीज करणारे ग्रुप अल्काइल ग्रुप तितकं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट जास्त म्हणून 3 डिग्री म्हणून 2 डिग्री 1 डिग्री ऍक्वियस मध्ये जेवढे हायड्रोजन जास्त तितकी सोल्युबिलिटी जास्त हायड्रोजन कोणाकडे जास्त असतात 1 डिग्री म्हणून आला 1 डिग्री 2 डिग्री 3 आणि आता लास्ट फॅक्टर बघणार आहे स्टेरिंग इफेक्ट क्राउडीनेस क्राउडीनेस जर जास्त असेल तर रिएक्टिव्हिटी कमी होऊन जाईल इनकमिंग ग्रुप साठी काय हर्डल क्रिया करून क्राउडीनेस जर आला तर म्हणजेच काय सिंबल आपण काढणार बघा RnH2
त्याच्यानंतर R2NH आणि थर्ड कोणता R3. मग आता बघा तीन जर बल्की ग्रुप असतील तर त्या केस मध्ये रिऍक्टिव्हिटी डिक्रीज होत जाणार. रिऍक्टिव्हिटी काय होणार? डिक्रीज होणार, कारण स्टेरिक इंटरेस्ट वाढतो. मग स्टेरिक इंटरेस्ट जितका जास्त असेल तितकी रिऍक्टिव्हिटी कमी होईल. म्हणजे लोकल डोनेट करणं याला पॉसिबल होणार नाही. मग क्राउडेनेस किंवा स्टेरिक इंटरेस्ट कोणामध्ये जास्त दिसलं? क्वालिटी 3 आर आहे ना, 3 आर आहे. हा रिऍक्टिव्हिटी म्हणजेच काय? हा जो आहे या केस मध्ये त्याची रिऍक्टिव्हिटी कमी होते, कारण बल्की खूप आले. ठीक आहे, होता असेल तर 3 आर आलेले आहे तिथेच त्याच्या मध्ये राहत. तर हे 3 आर आलेले आहेत, त्याच्यामुळे काय होणार ना, रिऍक्टिव्हिटी त्याची डिक्रीज होत जाईल आणि याची रिऍक्टिव्हिटी डोनेट करण्याची कॅपॅसिटी. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू स्टेरिक. म्हणजे इथं काय आले ऑर्डर 1 डिग्री 2 डिग्री आणि काय इथपर्यंत. ओके, यस नो, यस और नो. मग आता हे तर सगळं लिहिलं आपण. आता आपल्याला मोरल ऑफ द स्टोरी घ्यायची. तुम्ही म्हणला सर मोरल ऑफ द स्टोरी काय? तुम्हाला 2 अल्काइल ग्रुप विचारले जातात, कोणते? लिहू नका पुन्हा तेच काम करतो. समजून घ्या. एक कोणता आहे? मिथाइल आहे आणि नंतर कोणता? इथाइल. 2 अल्काइल ग्रुप रिलेटेड तुम्हाला विचारले जातात. यस काय तुम्हाला विचारलं जाणार? अरेंज इन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर. कोणते? CH3NH2, त्याच्यानंतर CH3 ट्वाइस NH आणि CH3 ट्वाइस N. हा किती डिग्री आहे? 3 डिग्री अमाइन. हा किती डिग्री आहे? आणि हा 1 डिग्री. ठीक आहे, एकोणासाठी लिहिलं आपण R इक्वल टू काय? मिथाइल. R इक्वल टू काय? मिथाइल. आणि दुसरा क्वेश्चन आहे तो R इक्वल टू इथाइल साठी. बस याच्या बाहेर क्वेश्चन आलेले आणि येणार पण नाही. C2H5 काय लिहिणार आपण? CH3 ऐवजी C2H5NH. त्याच्यानंतर C2H5 ट्वाइस NH आणि फायनली काय? C2H5 ट्वाइस N. अगेन 1 डिग्री 2 डिग्री आणि आता याची ऑर्डर मी लिहितो. फायनल ऑर्डर जी लिहायची आपल्याला बेसिसिटी. काय लिहितोय मी तर? बेसिसिटी ऑर्डर. तर याची बेसिसिटी ऑर्डर आहे ना 2 डिग्री 3 डिग्री 1 डिग्री. याची बेसिसिटी ऑर्डर आहे ना 2 डिग्री, जे इथं CH लिहिलेलं ना तर 1 डिग्री होता. आणि याची येणार 2 डिग्री 3 डिग्री आणि 1 डिग्री. तुम्ही बघा सर हे काय झालं? आतापर्यंत आपण सगळं ओके चालू होतं. हे अचानक कहाणी में ट्विस्ट है ना. तर कहाणी में ट्विस्ट आहे म्हणून तर लक्षात ठेवायचं. आपण आतापर्यंत काय पाहिलं? इलेक्ट्रॉनिक पाहिले, ऍक्टिव्हिस्ट पाहिले, स्टेरिक पाहिले. पण ज्यावेळेस एक्झाम्पल घेतलं आपण, एक्झाम्पल मध्ये तर सगळं चेंज होऊन गेलं. मग आता हे जे इथं जे फायनल आन्सर लिहिलेले आहे ते एक्सपेरिमेंटच्या बेसवर. हे काय आपण हवेत गोष्टी करतोय का? स्टेरिक इफेक्ट, ऍक्टिव्हिस्ट वॉटर मध्ये ऍड करणं. इंडक्टिव्ह म्हणजे ते चेक केलं तर रिलीजिंग. स्टेरिक म्हणजे रिऍक्टिव्हिटी चेक. हे ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या त्यावेळेस सायंटिस्टला असं लक्षात आलं की मिथाइल अमाइन किंवा इथाइल अमाइन त्यांच्या केसमध्ये बेसिसिटी 2 डिग्री हायर ला दोघांमध्ये कॉमन काय असतं? स्टार्टिंग 2 डिग्री कॉमन. त्याच्यानंतर मिथाइलच्या केसमध्ये 1 डिग्री आलेला आहे, नंतर 3 डिग्री. इथाइलच्या केसमध्ये 3 डिग्री अगोदर 1 डिग्री. बेबी आता याचे रिझन एनसीईआरटी पण मेबी काय असू शकतं रिझन? 2 डिग्री कॉमन काय आहे? कारण तिघांमध्ये बघा, तिघांमध्ये 2 डिग्री सेंटरला दिसतो. इथं 2 डिग्री, इथं 2 डिग्री सेंटरला, इथं 2 डिग्री सेंटर. म्हणून त्याला पहिले प्रायोरिटी बेबी आली असते. आपण ते फिक्स नाही सांगणार. म्हणून 2 डिग्री फर्स्ट आलेलं आहे. आता
मिथाईलच्या केस मध्ये प्युरिटी कोणाला मिळाली 1 डिग्रीला 1 डिग्री म्हणजे कोणता फॅक्टर डॉमिनंट असेल तिथं ऍक्टिव्हियस आणि कोणता ऍक्टिव्हियस फेस म्हणजे काय म्हणतो याला आपण सॉल्व्हेशन कोणता इफेक्ट सॉल्व्हेशन म्हणजे तिथं डॉमिनेट कोणते करत असतील इफेक्ट सॉल्व्हेशन आणि अजून कोणता 1 डिग्री कसे डॉमिनेट सीएससी च्या केस मध्ये स्टेरिक हे फॅक्टर इथं डॉमिनेट असतील स्टेरिक इफेक्ट या केस मध्ये अगोदर 3 डिग्री आलेला आहे कशामध्ये 3 डिग्री अगोदर आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे इथं कोणता फॅक्टर काम करत असेल जास्त इलेक्ट्रॉनिक हे आपले प्रेडिक्शन आहे एनसीईआरटी असं काही म्हणत नाही एनसीईआरटी डायरेक्ट घेऊन देतो है ना पण जर विचारलंच त्यांनी वाटलं नाही 25 व्हेरी टॅलेंटेड त्यांना आपण याचे पण विचारू ते असू अदरवाइज मेन काय लक्षात ठेवा 2 डिग्री आणि लक्षात कसं ठेवा बघा 2 डिग्री कॉमन आहे या अगोदर काय नंबर आहे 2 फिक्स येणार राहिला प्रश्न काय की 1 अगोदर आहे का 3 तर सीएचसी आणि C2H5 यांच्यामध्ये लोअर अल्काइल ग्रुप कोणता आहे मिथाइल एक कार्बन आहे इथाइल म्हणजे 2 कार्बन आहे लोअर कोण आहे मिथाइल जो लोअर आहे तो नंबर अगोदर 2 नंतर कोणता लोअर येतो 1 घेतो 2 झाला 1 झाला राहिला काय इथाइलच्या केस मध्ये इथाइल हायर आहे म्हणून आपण काय लिहिला 3 लिहिला 2 झाला 3 झाला काय लॉजिक नाही त्याच्या मागे कसं लक्षात राहील की मिथाइल असेल तर 2 अगोदर येणार फिक्स आहे नंतर 1 घ्या इथाइल असेल 2 अगोदर येणार 3 बाकी उरलेला नंबर यस नो क्लियर आहे पिक्चर वर काय आहे बेसिक क्यों करणार लिहून घ्या अजून एक फॅक्टर लिहायचं आहे याच्यात ठीक आहे पहिले कंप्लीट कर पीकेबी बाकी आहे टाइमच काढून करतो टाइम अजून भरपूर आहे आपल्याकडे टाइमची कमी आहे आपल्याकडे लिहा फक्त